शुभ सकाळ। लाल बावटा बांधकाम कामगार व्यवसाय संघटना यातील आपण महा BOCW यातील रिन्यूचा फॉर्म कसा भरायचा ते आपण आज पाहणार आहोत। इथं सिलेक्ट ॲक्शन करायचे आहे। आपण न्यू रिन्यूअलला सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर त्या व्यक्तीचा MH नंबर इथं टाकायचा आहे। तुम्ही बघू शकता मी इथं त्या लोकांचा MH नंबर टाकते। इथं मी MH नंबर टाकलेला आहे। त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता वर्कर्स नेचर ऑफ वर्क हे कामगाराच्या कामाचे स्वरूप आपण टाकतोय सेंटरिंग कामगार म्हणजे बांधकाम कामगार। तुमचा फॉर्म कोणता आहे? ग्रामसेवकचा असेल तर ग्रामसेवक निवडायचे, कॉन्ट्रॅक्टर असेल तर कॉन्ट्रॅक्टर निवडायचे म्हणजे इंजिनियरचा सही शिक्क्याचा फॉर्म। तर मी आता इंजिनियरच्या सही शिक्क्याचा फॉर्म मी आज भरणार आहे। मी तर निवडलेला आहे कॉन्ट्रॅक्टर। त्याच्यानंतर त्यांचा नोंदणी क्रमांक जो इंजिनियर आहे त्याच्या लायसनवर त्याचा नोंदणी क्रमांक असतो तो आपण इथे टाकायचा आहे। जारी करण्याचा नोंदणी क्रमांक म्हणजे जो तुमच्या बांधकाम कामगार आहे त्याचा MH नंबर इथे टाकायचा आहे। इथे टाकलेला आहे। जावक क्रमांक जे फॉर्मवर आपण जावक क्रमांक आहे तिथे टाकलेले आहे। त्यानंतर आपण जावक दिनांक टाकायचे आहे। बघू शकताय इथे मी जावक दिनांक टाकत आहे। इथे मी जावक दिनांक टाकलेले आहे। त्यानंतर ज्या इंजिनियरचा तुम्ही सही शिक्का घेतलेला आहे त्या इंजिनियरचं नाव इथे टाकायचं आहे। बघा इथे मी टाकलेला आहे। त्यानंतर त्याचा जिल्हा कोणता आहे तो इथे निवडायचा आहे। त्यानंतर इथे तालुका निवडायचा आहे त्या इंजिनियरचा। बघू शकताय तुम्ही इथे पाहू शकताय रजिस्ट्रेशन नंबर ऑफ इश्युअर कॉन्ट्रॅक्टरचं ज्याचं लायसन घेतलेलं आहे त्यांचा रजिस्टर नंबर आपण इथे टाकायचा आहे। बघू शकताय बघा फॉर्म मी भरलेला आहे। त्यानंतर तुम्ही कुठलं तालुका केंद्र निवडायचं ते इथं निवडायचं आहे। आपण करवीर निवडलेलं आहे। त्यानंतर 90 दिवसाचं प्रमाणपत्र हे आपण PDF करून घ्यायचे आहे। तिथं PDF जोडायचे आहे। आपण इथे PDF त्यांचे अपलोड करतोय। त्यानंतर विजिटिंग डेट्स त्या लोकांना तिथं जाण्यासाठी डेट निवडायची आहे। आपण इथे निवडलेली आहे 24/2/2025। बघू शकताय तुम्ही परत एकदा फॉर्म कामगाराच्या कामाचे स्वरूप सेंटरिंग वर्कर, टाइप ऑफ इश्युअर कॉन्ट्रॅक्टर, नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचा, जावक क्रमांक, जावक दिनांक बघू शकताय। त्यानंतर ठेकेदाराचं नाव इथं टाकायचं आहे, त्यांचा जिल्हा, तालुका बघू शकताय। बघा आता आपण त्यांना OTP पाठवायचा आहे। बघा त्यांना OTP आपण पाठवलेला आहे। त्यांना OTP आपण विचारून घेऊया। इथं आपण OTP विचारून घेतलेला आहे। बघा फॉर्म सेव्ह झालेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला पोचपावती क्रमांक आलेला आहे। त्यानंतर आपण याची प्रिंट काढायची आहे। बघा यामध्ये बांधकाम कामगाराचं नाव, त्याचा नोंदणी क्रमांक आलेला आहे आणि त्यांना मूळ कागदपत्रासाठी 24/2/2025 तालुका कामगार सुविधा केंद्र करवीर इथं बोलवलेलं आहे। ही प्रिंट घेऊन त्या कामगारांनी स्वतः तिथं हजर राहायचं आहे तालुका कामगार सुविधा केंद्र करवीर येथे। बघू शकताय तुम्ही। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।